हॅलो. हॅलो. हा, बोला ना ताई. ताई श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. अं, मी पहिल्यांदाच फोन लावलाय. हा, मला बोला ना. म्हणजे विश्वासच बसत नाहीये की म्हणजे मी फोन लागलाय ह्यांच्याकडे. आणि मी खूप घाबरत लावला कारण मी 4 वेळा ह्याच्या आधी केला. म्हणलं तुम्ही जर अति कामात असताल तर म्हणजे उगीचच आपण नाही 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 डिस्टर्ब. नाही, मी सायलेंटवर ठेवते ताई फोन. कारण मी याच्यासाठी सायलेंटवर ठेवते की मी जर कामात असेल तरी पण मला नंतर बघता येतं की कोणाचा फोन येऊन गेला काय. मी काही हा. डिस्टर्ब होत नाही. चालेल चालेल. मी म्हणजे तुमच्या मुलीसारखीच आहे. हा. हा तर कुठून मला बोलताय तुम्ही? मी पुण्यावरून बोलतेय. बरं बरं, काय आणि अनुभवला मी ताई? जस्ट पारायण करूनच उठलीये. म्हणजे माझे अजून 4 आ अध्याय राहिलेत. अरे वा. आणि मला सकाळी म्हणजे अतिशय म्हणजे मनात हे झालं निर्माण झाली, की हा. म्हणजे मी स्वामी ओम चॅनल शेअर करावा माझा अनुभव. अच्छा अच्छा अच्छा. हा हा हा. पण मग मी म्हणलं लोक कितीतरी दिवस फोन लावतात आपला लागेल का? आणि मी आता मनोमन स्वामींना म्हणत होते, हा. की स्वामी ताईंना माझा फोन लागू द्या. मला खरंच मनापासून खूप म्हणजे प्रचंड इच्छा झाली, की मी शेअर करावा माझा अनुभव. हां, बघा आणि मी स्वामींनी उठले. ऐकलं लगेच. हां, आणि उठले आणि म्हटलं चला आता फोन करावा. तर बरोबर तुमचा उठला आणि माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आता सुद्धा. आई गं! म्हणजे एवढं ऐकलं माझं मनापासून खूप स्वामी छान वाटतंय. फार मोठी शक्ती आहे ताई. हो, म्हणजे खूप छान. खरंय. हां. काय झालं तुमचं बरं आणि का चहा-पाणी? बरं तुम्ही हो, हो, हो. झालं. पारायण असंच जरा मन शांती करायची म्हणून केलंय चालू. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, हां. हां. मला असा अनुभव शेअर करायचा होता, लग्नाबाबतचा करायचा होता. हां, हां, हां. म्हणजे माझं पण लग्न स्वामींनीच ठरवलंय आणि अरे माझ्या वाह! बहिणीचं पण स्वामींनीच ठरवलंय. तर अरे जे वाह! माझ्या लग्नाचा अनुभव आहे ना, तो मी नंतर शेअर करेल. मी आधी माझ्या मोठ्या बहिणीचा शेअर करते. बरं, कारण बरं. तिची जरा जास्त इंटरेस्टिंग कहाणी आहे, की म्हणजे ती सगळ्यांनाच ऐकून प्रोत्साहन मिळू शकेल अशी हो आहे. ना? अरे वाह! हां. हां, हां. तर माझी बहीण आहे, माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे ती. बरं, बरं. हां. आणि तिला आहे ना 4थी पर्यंत म्हणजे ती खूपच सुंदर आहे दिसायला. ओह! इतकी सुंदर आहे की कोण म्हणणारच नाही की ती आपल्या इंडियामधली, ती अक्षरशः फॉरेन मधली सारखी वाटते. अरे बापरे! हो? इतकी सुंदर आहे. मी तुम्हाला फोटो सुद्धा पाठवेन हां. WhatsAppला. हो, हो, हो. इतकी छान आहे. तर आहे ना तिचा जन्मजात काहीच प्रॉब्लेम नव्हता. बरं. 4थी पर्यंत तिला केस एकदम छान होते. एकदम म्हणजे एकदम छान. जसे आपल्याला असतात की नाही, हां, हां, तसे हां. एकदम छान डोक्याला केस होते. हां, हां, हां. आणि 4थी पासून आहे ना माझ्या मम्मीला आहे ना हां. छोटासा तीळ असतो की नाही किंवा डाळ असते की नाही आपल्या हरभऱ्याची, हो, हो, हो. तसं आहे ना तिच्या डोक्यात आहे ना एक स्पॉट दिसला. स्पॉट बरं. दिसला, मम्मी म्हटली काय आहे? मग तसा तर मला पण आहे कारण मी लहानपणी थोडीशी पडले होते ना, तर त्या बरोबर. ठिकाणी आपल्याला केस येत नाहीत ना नंतर. बरोबर, बरोबर. तिला हं. पण मग मम्मीला वाटलं तसं काहीतरी झालं असेल. हां, हां, म्हणून हां. मम्मीनी म्हणजे लक्ष द्यायची मम्मी तरी रोज अशी. बघा ना, किती तर आईचं लक्ष ना बारीक. हो, तेच ना आणि ती पहिलीच होती ना मम्मीला आणि त्यात हां, ती इतकी पहिल्या सुंदर अपत्यावर झालेली. जरा जास्त प्रेम असतं. हां. आणि त्यात ती सुंदर होती ना, मग ती गावोगावी दोन्हीकडे चर्चा होते. म्हणजे माझ्या मम्मीच्या घरी पण आणि सासरी पण. कोणावर आहे ती अशी दिसायला? ती म्हणजे माझी जी मम्मीची आई आहे ना, हां, तिची हां. आई तिची आई आहे असं म्हणतात सगळेजण. ओह! अरे बापरे! हां. हां, मी नक्की हा अनुभव शेअर झाला ना, मी तिचा फोटो पाठवेन तुम्हाला. हां, हां. मी काही टाकणार नाही कुठे. हो, मी फक्त पाठवेन. तुम्हाला पाहण्यासाठी. हो, हो, हो. हां. तर आहे ना, मग नंतर आहे ना, ती जो चट्टा होता की नाही डोक्यातला, तो आपोआप आहे ना वाढायला लागला. अरे बापरे! हां. मग मम्मी-पप्पांनी डिसिजन घेतला, की दवाखान्यात जाऊया बरोबर. डॉक्टरांकडे आणि दाखवूया. तर डॉक्टरांनी सांगितलं तिला चाई लागली आहे डोक्यामध्ये. हां, अच्छा. हां, हां, हां. मग चाई लागली, मग ते सगळे उपाय केले. मग तिचं जे 4थी पासून जी ट्रीटमेंट चालू होती ना, ती वयाच्या 30 वर्षापर्यंत आमच्या पप्पांनी आणि मम्मीने तिची ट्रीटमेंट केली. बापरे! वयाचं 30 वर्ष. पण ते आयुर्वेदात आहे ना ताई त्याच्यामध्ये तर खूप. सगळं आहे ते जळू लावणं किंवा ते हां, हां. स्टिरॉइड्स म्हणजे सुरुवातीला वय छोटं होतं त्याच्यामुळे स्टिरॉइड्स तिला घेता येत नव्हत्या. हां, पण ते हां. जळू वगैरे जे असतात ना, त्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. अरे इव्हन बापरे! आमच्या पप्पांनी 20-25 हजार रुपयाची एक टेस्ट सुद्धा केली पूर्ण इंटरनल बॉडीची, बापरे! की शरीरामध्ये काही कमतरता आहे का म्हणून. बघा वडिलांना पण मानलं पाहिजे गं बाई. हो, म्हणजे त्या काळी पप्पांनी एवढे खर्च केले म्हणजे फक्त हो ना, एका टेस्टसाठी. आई-वडील काय आई-वडील असतात. हां. मग ते पण आहे ना नॉर्मल टेस्ट आल्या सगळ्या बरं का. त्यात बरं. हां. काहीच नाही म्हणजे सगळं जे काही आहे ना ते सगळं नॉर्मल आलं.
हा हा मग हा. नंतर बाहेरचं पण थोडंसं बघितलं ना, कारण जर मेडिकल बरोबर. रिपोर्ट जर सगळेच नॉर्मल आहेत, तर मग बाहेरचं काही वाटतंच. हो आहे हो, का? साहजिक वाटतं. मग हा. गावाकडच्या लोकांचं नसतं का मुडदूस आहे किंवा काय आहे किंवा हो काय असं. हो हो हो. तसं बघितलं. मग आजीने त्याची पण हे केलं, पण तरी पण काही फरक नाही पडला. हा मग हा. हळू आहे ना, तिच्या डोक्यावरचे केस आहेत ना जाऊ लागले. अय्या. तरी पण माझ्या बहिणीने 12वी केली. 12वी मध्ये तिला 70-75% मार्क्स पडले. बापरे. 10वीला तिला 85% मार्क्स पडले. अय्या, हुशार मग पण आहे म्हणजे. खूप हुशार आहे. म्हणजे ती अक्षरशः एम-पी-एस-सीची तयारी करत होती आणि तिचा एका मार्काने एक पेपर राहिला. आई ग. इतकी सुंदर आहे. मग ती पप्पांच्याच बुद्धिमत्तेवर आहे. कारण माझे पप्पा पण एम-पी-एस-सीचा अभ्यास करत होते आणि त्या बापरे. काही पैसे भरायला नव्हते म्हणून आमच्या पप्पांना रिजेक्ट केलं होतं. आणि मागचे जे त्यांचे ओ. मित्र आहेत ना, ते पैसे भरून सिलेक्ट झाले असं झालं. बापरे, बघा. हा. मग ते झालं. मग ते तरी पण तिने 12वी केली. 12वी नंतर इंजिनिअरिंगला तिने ऍडमिशन घेतलं. ओ. हां, आय-टी इंजिनिअर केलं तिने. 4 इंजिनियर वर्ष झाली. हो, झाली. ग्रेट आणि ग्रेट. एक सुद्धा वर्ष तिचं डाउन नाहीये. 4 वर्ष बापरे, म्हणजे एकही वर्ष वाया गेलं नाही. वाया नाही गेलेलं म्हणजे अक्षरशः. फारच सगळं सर्व गुण संपन्न. हो, तिचा आवाज पण इतका सुंदर आहे, ती दिसायला पण इतकी सुंदर आहे, तिची बुद्धिमत्ता पण एवढी सुंदर आहे, हो की ना. म्हणजे सगळ्याच गोष्टीत ती सुंदर आहे. आई फक्त ते ग. केसांमुळे तिचा प्रॉब्लेम झाला माहितीये? हा हा हा. वाईट. मग तरी पण 4 वर्ष तिने केले. हा तरी मग कॉलेजमध्ये म्हणजे सगळ्यांना माहिती होतं, की हिला म्हणजे असा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं आम्ही पुण्यामध्ये तिचं ॲडमिशन घेतलंच नाही बरं का खरं सांगायचं तर. हा हा. कारण पुण्यामध्ये कसं थोडंसं असतंच ना, हो, बरोबर, जवळ देवादेवा सगळे थोडासा नातेवाईक हो, आहेत. असं. मग आम्ही तिकडं सांगली साईडला तिचं ॲडमिशन घेतलं. हा हा मग 4 वर्ष तिचं ते झालं, कंप्लीशन झालं, सगळं झालं. तर हा. मग ते वाढत गेलं ना, जसं वय वाढत गेलं तसं हो तिला हो. जास्तच पडायला लागलं. आई गो. मग ते झालं. नंतर जॉब करायचं. मग ती म्हणली, "पप्पा मी हे असं घेऊन जॉब कसा करू? मी कशी जाऊ कंपनीमध्ये? हा आय-टी कंपनीमध्ये तर किती प्रोफेशनल राहतात." हा हा म्हणजे ती राहते वगैरे पण छान. पण हा. हे असं घेऊन मी कशी जाऊ म्हणाली काय ना. करणार, बरोबर आहे. हा. हां. पप्पा म्हणले, "ठीक आहे, मग तू एम-पी-एस-सीचा अभ्यास केलास तरी पण चालेल," म्हणले, "घरात बसून मग." बापरे. हा तिने तो चालू केला. मग ती हा पेपर देत होती, सगळं झालं. मग वयाचं 30 वर्ष आलं. हा हा. तोपर्यंत मग माझं लग्न केलं. कारण मी छोटी होते आणि माझं पण वय वाढत होतं. कारण मी 2 वर्ष, दीड 1 वर्षांनीच लहान आहे ना. बरोबर मग बरोबर. सगळे म्हणले, की "मग तिचं कधी जमतंय तोपर्यंत हिचं तरी करून टाका. म्हणजे तुमचं एक-एक टेन्शन तरी कमी होईल. आम्ही बरोबर दोघी जणी बरोबर. आणि एक भाऊ आहे." हा मग माझं केलं. हा. मग तिची वेळ आली ना आता. हो हो. मग म्हणजे आमच्या गावाकडे कसं आहे, नात्याला जरा जास्त महत्त्व देतात लग्नासाठी. सगळीकडेच ताई, हां, सगळीकडेच येते. की म्हणजे नातं हे कुठून ना कुठून लागलंच पाहिजे. त्याशिवाय देतच नाही. बरोबर. हो, बरोबर असं आहे. आहे. सगळीकडेच ते, आमच्याकडे पण ते. हां, हां. मग माझे जे दाजी आहेत ना, मावशीचे जावई, हा हा त्यांनी एक स्थळ काढलं तिला. हा तिकडच्याच साईडचं, सांगली साईडचं. हा हा. आणि ते स्थळ आहे ना, तिला पाहता क्षणी तो मुलगा फार आवडला. अच्छा. हा हा पण तिला केसाचा प्रॉब्लेम होता. हा आणि मेन म्हणजे तो जो मुलगा आहे ना, जो तिला आवडला, हा तो पण जन्मजात चांगलाच होता बरं का. हा तो ना 10वीत का 12वीत असताना आमचे दाजी म्हणजे ते तिचे मिस्टर, हा त्यांच्या पायाला आहे ना फुटबॉल खेळताना आहे ना हा. मुरगळला गेला. अच्छा. हा. मग ते लॉकडाऊनच्या काळात झालं तसं. त्याच्यामुळे लॉकडाऊनमध्ये सगळंच बंद होतं ना, कुठं बरोबर, जायला यायला ट्रीटमेंट प्रवास. घेता आली नाही. त्यांनी काय केलं, अंगावरती काढलं. आई ग. उद्या बरं होईल, परवा होईल वगैरे असं. आणि हम्म. नंतर काय झालं, त्यांचा जो एक पाय आहे ना, तो त्यांना उचलताच येईना. अरे अरे. मग ते असं थोडंसं वळवून टाकतात की नाही पाऊल चालताना, हा हा. तसे कसं ते टाकताय? टाकायला लागले. हां. हा पण ते सुद्धा इतके सुंदर आहेत दिसायला, की त्यांची वरची पूर्ण बॉडी जर बघितली की नाही किंवा हा त्यांना जर उभं राहिलेलं बघितलं की नाही, तर हा. कुणीच म्हणणार नाही की ह्या माणसाचा थोडा पायात प्रॉब्लेम आहे म्हणून. अय्या. हा 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 थोडासाच आहे हां, जास्त पण नाहीये. हा हा ते स्थळ आलं. स्थळ आलं. मग तिकडं आमचे काही नातेवाईक लागत नव्हते बरं का. हा हा मग प्रियांका म्हणायची मम्मीला, म्हणजे माझी बहीण म्हणायची मम्मीला, हा. की "मम्मी मला तर मुलगा आवडलाय, काय करायचं सांग." मग मी तिला काय म्हटलं एके दिवशी, म्हणलं, "तू त्याला Facebookवरती वगैरे का रिक्वेस्ट नाही पाठवत? आपल्याला निदान नंबर तरी मिळेल ना त्यांचा." हा हा हा. म्हणजे माणूस मनाने तर आपल्याला कळेल ना, कारण हो, कसं तिचा आहे काय. केसांचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट कोणाला पण मुलगी देऊ शकत नव्हतो, असं माझ्या अगदी पप्पांचं. बरोबर आहे. हो.
आणि केसांचा प्रॉब्लेम असल्यामुळं नणंद असलेल्या मुलाला तर द्यायचीच नाही असं पप्पांचं होतं. म्हणजे अच्छा. बहीण असलेल्या मुलाला द्यायची नाही. कारण किती सासरवास करतात पप्पांना माहिती होतं ना. हां, हां. ते सगळ्याच तशा असतात असं नाही. पण पण मनाची दुसरी बाजू असते की नाही असं भीती की जर असते, तिला भीती असते. त्रास दिला तर काय शेवटी आणि वडील म्हटल्यावर ते एक वेगळंच काळीज असतं. मग ते पप्पांचं असं होतं की बहीण असलेल्या ठिकाणी नको द्यायला बाबा उगीच आपल्याला त्रास नको. हां. मग मम्मी म्हणायची नाही तिथं नाही म्हणजे आपले पाहुणेच नाही जमत तर कसं काय मी तिथं देऊ म्हणली मुलगी. हां, म्हणजे हां. आमची मम्मी जरा स्ट्रिक्ट आहे ह्या बाबत. अच्छा. तर हां. तिला सगळ्यांनी समजून सांगितलं. म्हणजे माझ्या मामांनी, मावशीच्या मिस्टरांनी, पप्पांनी, आम्ही सगळ्यांनी. पण हां. तरी पण तिने नाहीच मी म्हणजे विदाऊट पाहुण्यांमध्ये देणारच नाही म्हणली. हो, माझी हो. मुलगी तशीच राहिली ना तरी पण चालेल मी सांभाळेन म्हणली तिला. आई गं! पण हां. मी देणार नाही म्हणली कुठं पण. बापरे! असं. कसला पण ते म्हणजे माझ्या बहिणीला असं वाटायचं, की सगळा मुलगा चांगला आहे. नंतर Facebookवरती ह्यांची ओळख झाली. मग हां. थोडंसं बोलणं वगैरे चालू झालं. मग तिला त्यांचा स्वभाव आवडायला लागला अच्छा. आणि त्यांना पण हिचा स्वभाव आवडायला लागला. हां, हां, मग हां. तो त्याच्या आधी मग मी स्वामींचं करतच होते ना. मग हां, घरात हां. स्वामींचं होतं त्याच्यामुळं मग मी म्हणजे तिला काय वाटलं असाच अनुभव ऐकून 108 पारायण मी करणार म्हणजे करणार आणि ह्याच मुलासाठी करणार म्हणली. अच्छा. हां, हां, हां. मग ते स्वामी तुम्ही कसं पण जुळवून आणा आणि काही पण जुळवून आणा म्हणली. आई मला गं! बाकीचं काहीच माहित नाही म्हणली. मी हां, आजपर्यंत किती हालाखीत कष्ट करून हे केसांचा असला प्रॉब्लेम घेऊन एक मुलगी असून मी जगले म्हणली हां, आणि तुम्ही एका मुलाचं जिथं माझं मन लागलंय, हां. तुम्ही अशा ठिकाणी मला का बरं नेऊन ठेवत नाही? हां, 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 हां. बाकीचे स्थळं काढत होते आमच्या नातेवाईकांमध्ये. पण ते कसं, की हिला केसांचा प्रॉब्लेम आहे आणि गावाकडची मेंटॅलिटी माहिती आहे ना तुम्हाला कशी फार असते विचित्र. हो, बायकांची. हो. मग कसलं पण कापड दुकानावाला किंवा हां. मेडिकलमध्ये काम करणार वगैरे असली स्थळं काढत होते. हां, ती हां. तिच्यासाठी परफेक्ट नाहीच आहे ना. ती जर अगदी आज बरोबर इतकी आहे. हुशार आहे, तर बरोबर आहे. मम्मीचं असं मत, की आम्ही नको त्या ठिकाणी मी का देऊ तिला? बरोबर आहे, उगीच बरोबर आहे. लग्न करायचं म्हणून करायचंय का? नाही अगदी म्हणली. बरोबर. आई-वडील खूप हुशार आहेत हो तुमचे. हो, खूप प्रचंड. भयानक हुशार आहेत. मग ताई ऐका ना पुढे. हां, मग आहे ना वयाचं 30-32 वर्ष आलं तिचं. बरं का. हां. तरी पण लग्न नाही. अरे बापरे! मग हां, मम्मी, पप्पा सगळे टेन्शनमध्ये. हां. लग्न होईना आणि जे स्थळ आलंय पप्पांचं काय, जे स्थळ आलंय त्याला तू नको म्हणते म्हणजे माझी मम्मी नको म्हणतीये. हां, तर हां. बरोबर. थोडासा तू बोल्ड विचार कर मग पप्पा म्हणायचे तिला आणि दे आपली मुलगी. मला माहितीये तो मुलगा. नंतर जरा घरात पण ओळख झाली ना. हां, म्हणजे हां, तो हां. मुलगा पप्पांसोबत बोलायचा वगैरे. मम्मीसोबत बोलत नव्हते कारण मम्मीला आमच्या हे आवडत नव्हतं ना. अच्छा, अच्छा. हां, मग पप्पांना स्वभाव कळाला होता, की कसा आहे, काय वगैरे. मग ती पण हां, सांगायची, "पप्पा खरंच खूप चांगला मुलगा आहे." मग हां. पप्पा म्हणायचे, "मी काय करू आता सांग? तुझी मम्मीच ऐकत नाहीये. सगळ्यांनी समजून सांगितलं वगैरे असं." हां, हां, हां. मग तिचं मग डोक्यातच बसलं. स्वामी म्हटली, "आता मी 108 पारायण करणार आहे आणि तुम्हाला काय करायचं ते करा, पण मला त्याच मुलासोबत लग्न करायचंय." अरे वाह! आणि मम्मीला पण तिने ठामपणे सांगितलं, "मी 108 पारायण करायला बसणार," म्हटली मम्मी, "पण मी हं. त्याच मुलासाठी लग्न म्हणजे हे करणार," हां, म्हणली. हां, हां. मग मम्मीने मला फोन केला म्हणली बघ गं ती जिद्दीला पेटलीये काय करू सांग. ती म्हणतीये पारायण केलं तर त्याच मुलासाठी करणार नाही तर करू नको. तिला सांग समजून की 108 पारायण कर पण नात्यातला वगैरे मिळू दे बाबा असं. हां, हां, हां. तिला समजून सांग ती काय माझं ऐकण्याच्या पलीकडे गेलीये म्हटलं हां, ठीक आहे हां, मी हां. सांगते. मग मी हं, तिला फोन केला ती म्हणली हे बघ म्हटली मी हं. केलं तर त्याच मुलासाठी करणार. कारण ती जिद्दी आहे अजून सुद्धा जिद्दी आहे. तिला जी हो, गोष्ट पाहिजे ना ती तिला पाहिजे म्हणजे मिळून पाहिजे. जातंय. हां. हां आणि चांगलीच गोष्ट पाहिजे. असं पण नाही की फालतू गोष्टींसाठी ती हां, जिद्द हां. करते चांगल्या असं नाही. गोष्टीचीच जिद्द आहे. हं. चांगल्या हो. मग मी म्हंटल बघ तू मग कर म्हंटल चालू. नशिबात असेल तर तेच मिळेल म्हंटल जे तुझ्या मनात भरलंय. हं, मग हं, ती हं. म्हणली ठीक आहे. मग मी तिला सांगितलं असं असं कर तसं. मग तिने चालू केले. हं. 108 पारायण तिचे 98 पारायण झाले. 98 बापरे! पारायण हो. आणि 3 गॅप झाले तिच्या पारायणात. 3 गॅप चालत नाहीत ना. हां, मग हां, हां. मी गेलते मम्मीकडे. हां. म्हटलं तुझे किती गॅप झाले? ती म्हणली अगं 3 झाले असतील. अगं म्हटलं 3 पेक्षा जास्त पाऱ्यांमध्ये गॅप चालत नाही म्हटलं. हां, मग हां. ती म्हणली मग आता काय करू? म्हटलं आता तुला परत पहिल्यापासून करावं लागेल. अरे म्हणजे बापरे! तिचं ते प्रारब्ध कमी करण्यासाठी स्वामींनी परत तिच्याकडून 108चा संकल्प करून घेतला. ओह! हां, हां. हो, म्हणजे 98 पारायण तिने ते सोडून दिले. म्हटली ठीक आहे. मग? स्वामींच्या मनात असेल ना, तर मी सोडून देते. म्हटली मी उद्यापासून परत 108ला चालू करते. बापरे! ताई तुम्हाला खोटं नाही सांगत, तिने परत संकल्प केला आणि 108 पारायण झाले. हां, म्हणजे चालू झाले तिचे हां, परत नित्यनियमाने. हां. मग तिचे जे म्हणजे तिला जो मुलगा आवडलेला ना, हं, त्याला हं. छोटा भाऊ होता. तर अच्छा. त्या हं. मुलाच्या पायाच्या प्रॉब्लेममुळं पण त्यांचं लग्न लांबणीवर जात होतं. हं, मग हं, हं. त्यांच्या पण घरातल्यांनी काय केलंत, त्या छोट्या भावासाठी स्थळं बघायला चालू केलंत. हं, हं.
म्हणजे उगीच त्याच्यामुळे ह्याचं पण त्याच्यामुळे नाव निघालं त्याचं वय होतं. वाढत जाईल बुवा असं. हा, असं. मग म्हणजे त्या मुलाला आहे ना, हा. तिथल्या आमच्या रिलेटिव्ह मधलं म्हणजे एकदम मामांच्या नात्यातलं स्थळ त्या मुलाला आलं. अरे हा, म्हणजे तिची जी जाऊ जी होणार आहे ना, हा हा म्हणजे हा. झाली ना, ती आमच्या मामांच्या नात्यातली लागली. आता अरे वा. मामांच्या नात्यातली लागली म्हटल्यानंतर हिचं आमचं म्हणजे नातं झालंच की नाही. नातं तिची जमलं. जाऊ हा. हो, झालं किती मग. छान, किती हो. स्वामींनी सुंदर केलं बघा. हो, मी तेच म्हणते म्हणजे अजून पण अंगावर काटा येतोय, की म्हणजे एवढं फिरवून फिरवून शेवटी तिला तोच मुलगा दिला जो तिच्या मनात आवडत होता. किती सुंदर, किती किती पण सुंदर. तेवढे तिला करावं लागलं. तिने किती 35 केलं वर्ष पण. तिने आज आयुष्यातले एवढे म्हणजे बिना केसांचे काढले. एका लेडीजसाठी किती अवघड गोष्ट आहे फार ही. मोठी गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट फार आहे म्हणजे ताई. आपण एक चपचपून तेल जरी लावलं ना तरी आपण घराच्या बाहेर पडत नाही. का तर मी कशी हो. तरी दिसते म्हणून. खरंय, पण खरं. तिने आज एवढ्या मोठ्या साईजचा प्रॉब्लेम घेऊन ती आज समाजात वावरली. वावरली आणि साधी लग्नासाठी गोष्ट तिने आहे. एवढं स्वामींना म्हणजे गाऱ्हाणं घातलं आणि स्वामींनी ते ऐकलं. आणि तिची जाऊ आहे ना, ती अगदी मामांच्या रिलेटिव्ह मध्ये दिली. आणि हं, ज्या दिवशी त्यांचा साखरपुडा मग मी काय म्हणली, हं, लग्न काय नुसतं ठरवून होत नाही म्हणली. म्हणजे हं, आज बोलणे झालेत म्हणून लगेच मी पण लगेच फोन करून सांगणार नाही की ह्याच हं, मुलाला आमची मुलगी द्यायची म्हणून. हं, ज्या दिवशी तिचा साखरपुडा होईल त्या हं, दिवशी मला कन्फर्म झालं की ती त्यांची नात्यातली झाली म्हणून. हं, तोपर्यंत हं. मी देणार नाही म्हटली बरं का. बाई गं! हं, ते पण आडालं. ठीक आहे. तोपर्यंत तिचे 108 काय झाले नव्हते. हं, असेच 90-95 झालते. ती हं, म्हणली, हं, "स्वामी अजून किती घेणार आहे?" म्हटली परीक्षा. हं, 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 ठरलंय लग्न तर एकदाचा साखरपुडा त्यांचा उरकून जाऊ द्या. हं, मग हं, त्यांचा हं, साखरपुडा झाला. हं, ज्या दिवशी साखरपुडा झाला, हं, त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या पप्पांनी त्या मुलाच्या वडिलांना फोन करून सांगितलं. कारण हं. ते स्थळ येऊन 2 वर्ष झालते ना ह्यांना. म्हणजे आम्हाला बरोबर. माहितीच होतं ते स्थळ. हं, मग फोन करून सांगितलं, की हं, आम्हाला मुलगा पसंत आहे. आणि हं. त्यांना तर ती मुलगी पसंतच होती. म्हणजे दाजी तर म्हणायचे, "केली तर हीच मुलगी करणार, नाही तर करणारच नाही" हो म्हटले. कारण का? ते पण अच्छा. हां. हो. ते पण फार हुशार आहेत. म्हणजे त्यांनी पण नॅशनल लेव्हलवरती त्यांना मेडल्स वगैरे मिळालेले आहेत. ओह! म्हणजे परमेश्वर बापरे! गाठ घालताना पण कशी घालतो बघा ना. असं पण किती नाही की एक हुशार आहे छान. आणि खूप डाऊन आहे असं पण नाही. दोघांची बुद्धिमत्ता आहे ना अक्षरशः सेम आहे. माहिती एवढे हुशार आहेत तोडीस दोघं. तोड मिळाले ते. तोडीस तोड मग सगळ्यांना आहे ना आश्चर्य करतात आमच्या कॉलनीतले तर, की हां ना? बापरे! एवढा मोठा प्रॉब्लेम असून पण एवढं सुंदर या पोरींचं झालंय. हां, आई-वडील हं. एक महत्वाचे असतात ताई मुलींचं भविष्य घडवायला. हो, आणि तुम्हाला सांगते तिचा साखरपुडा झाला, लग्न झालं आणि सगळे आश्चर्य करत होते, की एवढा सुंदर जोडा कसं काय? म्हणजे अरे अगदी वाह! लक्ष्मीनारायणाचा जोडा इतका सुंदर. किती छान हो ताई. किती खूप म्हणजे म्हणजे खूप. तुम्हाला पण किती आनंद होतो बहिणीचं सांगताना. आणि म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर पण म्हणजे माझी आई जी होती ना आधी घाबरत होती. म्हणजे मी कशी स्वामी सेवेत आले, हां, माझी एक नगर म्हणजे मी आधी नगरला जॉबला होते हां, हां, आणि माझ्या त्या काकू ज्या होत्या ना, त्यांनी हां. मला स्वामी सेवेत आणलं. हो म्हणल्या, का? "तू करून बघ लग्नासाठी." कारण हां, माझ्या पण 30 वर्ष झालतं माझं, तरी हां, पण लग्न काय होत नव्हतं असं. हां, हां, प्रॉब्लेम हां. काहीच नव्हता, पण असतात ना मंगळ ग्रहण, हे हो, दोष, ते हो, दोष. हो, हो. अशामुळे लांबत होतं. मी किती म्हणले, "ठीक आहे, काकू कसं करायचं सांगा." मग काकू म्हटले, "असं-असं कर." मग ते दिव्यात चंद्रकोर येते वगैरे हे हां, सांगितलं काकूंनी. हां, मग हां. काकूंनी मला त्यांच्या घरातली स्वामींची फ्रेम दिली. की बापरे! त्या फ्रेममध्ये मागे दत्तगुरू आहेत, मध्ये स्वामी आहेत आणि त्याच्या पुढे शंकर महाराज आहेत. ओह! असं. आणि मग मी ती फ्रेम घेऊन आले. दुसऱ्या दिवशी गुरुवारच होता. हां, मग हां. स्वामींची एक सेपरेट देवपूजा मी मांडली म्हणजे देवघराच्या शेजारीच. हां, आणि हां, हां. स्वामींना म्हटलं, "स्वामी तुम्ही जर खरंच असताल ना, तर मला हां, काकूंच्या दिव्यात कशी चंद्रकोर आलती?" मला हां. कारण ती प्रचिती येते हे काकूंकडूनच कळालेलं. कारण दुसऱ्या प्रचिती मला काही माहीतच नव्हत्या ना. माहीत नव्हतं. हो, हो. म्हणून मी एकच हट्टाच धरलेला, की मला पण तशीच चंद्रकोर आणून द्या म्हणून दिव्यामध्ये. तर हां, मी हां. समजेल, की तुम्ही आहात म्हणून इथं किंवा हां, हां, माझ्या हां. घरामध्ये तुम्ही आलात म्हणून. बरोबर. आणि लावली आणि मी सारखी 10-10, 15-15 मिनिटाला आहे ना जाऊन बघायची दिव्यात आलंय का, दिव्यात आलंय का. हां. मग दुपार गेली तरी पण काही दिसलं नाही. नंतर दुपारनंतर थोडंसं परत जाऊन बघितलं तर अक्षरशः त्याच्यात आहे ना चंद्रकोर आली होती. वाह! इतका मला आनंद झाला. म्हटलं, "बापरे! स्वामी म्हणजे तुम्ही माझ्यासोबत घरात आलात." मला इतका आनंद झाला. मी मम्मीला पण दाखवलं, हं. की "मम्मी हे बघ दिव्यात असं-असं झालंय. खरंच स्वामी आलेत अगं," असं-तसं. किती छान आणि ताई. मम्मी म्हटली, "अगं ते खूप कडक असतं गं. त्यांना नॉन-व्हेज वगैरे चालत नाही. कसं काय तू अशी करतेस? एवढी वेड्यासारखी करू नकोस मला," म्हटली. हां, हां. मम्मीला म्हटलं, "अगं मम्मी मला काकूंनी सांगितलंय, की काही नसतं," म्हटली. हां.
काहीच टेन्शन घ्यायचं नाही. स्वामी आपल्या देवांसारखेच देव आहेत म्हटली. एवढं बरोबर टेन्शन बरोबर. घेण्यासारखं नाहीये. मग मम्मी तरी भीतच होती. मी करत होते तरी पण ती भीतच होती. हा 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 मग मी माझ्या लग्नासाठी 21 सारामृताचा मी हे केला आणि त्याच्यानंतर लग्न जमलं. मग मम्मीचा विश्वास पटला, की नाही खरंच स्वामी आहेत. आणि हा. तेव्हापासून आहे ना, आम्ही जेवढे नाहीयेत की नाही स्वामींचे हे, तेवढे माझी मम्मी स्वामी समर्थांचं करते. काय हो, इतकं म्हणजे आज आहे ना तिचा बसता उठता फक्त स्वामी झाले. इतके स्वामींचं करते ती. आई ग. की तुम्ही माझ्या लेकरांचं एवढं चांगलं केलं ना स्वामी, मी तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही म्हणते. हा. आयुष्यभर विसरणार नाही म्हणते. किती सुंदर कारण आहे तिचं ताई. एवढं टेन्शन होतं आमच्या मम्मी पप्पांना, एवढं टेन्शन होतं की शब्दात सुद्धा आम्ही कोणाला सांगू शकत नाही. इतकं टेन्शन होतं तिचं. आणि आता मग तिच्या केसांचा प्रॉब्लेम काही झाला कमी? मग आम्ही काय केलं, आमच्या एक शेजारच्या काकू होत्या, हा. त्यांनी ते विग असतात की नाही मुलींना, काय काय? विग विग घालत नाहीत का हो मुली विग, हो 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 मग हो. ते ना त्यांनी आम्हाला एक ऍड्रेस दिला. हा ऍड्रेस दिला मग आम्ही जाऊन तिथं तिच्या मापाचं वगैरे म्हणजे डोक्याचं माप वगैरे घेऊन विग केला. आणि तो विग घातला ना, तिला अजिबात कळत नाही की हिला केसांचा प्रॉब्लेम आहे म्हणून. आई ग. बघा इतका किती छान. सुंदर विग दिसतो तो तिचा, इतका छान. वा 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 वा. खूप म्हणजे खूप. आणि मग नंतर लग्न वगैरे झालं. मग हा तिच्या सासरचे पण इतके सुंदर आहे, की तिचं हा. लग्न झाल्यापासून घरच्यांनी तिला एकदा सुद्धा केसांचा प्रॉब्लेम विचारला नाही किंवा तिला असं दाखवून सुद्धा देत नाही, की तुला केसांचा प्रॉब्लेम आहे किंवा काय. अरे वा. इतकं सुंदर तिला घर मिळालं. किती छान किती छान वाटतंय सगळं ऐकून. खूप म्हणजे खूप अक्षरशः मन असं म्हणजे भरून येतं आणि हाच म्हणजे अनुभव मला शेअर करायचा होता. आणि माझी सकाळपासून इतकी प्रचंड इच्छा होती, की माझ्या ताईंना फोन लागावा म्हणून. किती छान हो, किती छान ताई. हो. म्हणजे इतकं खरंच छान स्वामी वाटत. सेवा इतकी आहे ना, म्हणजे करेल तेवढी कमी आहे स्वामी सेवा, करेल खरंय तेवढी कमी. खरंय. तुम्ही हो. जेवढं कराल तेवढं तुम्हाला ते देतच जातात देतच जातात. हो. आणि आमच्या मम्मीचे म्हणजे आमच्या मम्मी म्हणजे आम्ही करत होतो स्वामी सेवा, पण मम्मी घाबरत होती ना. हा तर हा स्वामींनी आहे ना आमच्या मम्मीच्या स्वप्नात येऊन सांगितलं, की हा म्हणजे स्वामी पुढे होते आणि मम्मी अशी मागे होती बसलेली. आणि स्वामी तिचा आशीर्वाद देऊन तिला म्हणतायत, की "तू कशाला घाबरतीयेस? म्हणजे तुझं हा. सगळं चांगलं होणार आहे म्हटले पुढे जाऊन. तुझ्या पोरींचं पण सगळं चांगलं होणार आहे" म्हटली. हो. आणि खरंच 2 महिन्यात माझं लग्न जमलं आणि माझ्या लग्नानंतर एका वर्षातच तिचं लग्न जमलं. एवढा केसांचा मोठा प्रॉब्लेम असून. बघा बघा. आणि मग आता काय मुलबाळ वगैरे आहे तिला? नाही ते आता प्रयत्न करतायत. हा 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 हा. मग चालूच आहे ते. अच्छा. मग आता मागच्या महिन्यात त्यांची अॅनिव्हर्सरी झाली, तर ते बाहेर गेलते ना, त्याच्यामुळे त्यांनी काही चान्स नव्हता घेतला. हा 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 हा. मी त्या दोघांचा पण म्हणजे माझ्या दाजींचा आणि तिचा पण फोटो तुम्हाला पाठवते. पाठवा पाठवा नक्की. आणि हां. जॉब करते ना ती? जॉब सध्या नाही करत, कारण दाजींनाच म्हणजे भक्कम पगार आहे. तर ते म्हणतात, की नाही "तू नाही असं निवांत." नाही. तो दाजींचा पगार असू दे कसा पण, स्वतःचे ना 10,000 पण 5,000 पण महत्वाचे आहेत ताई. हो, ते तर आहे. हा. पण ते म्हणतात, की "मी तुझ्या मागे एवढा खंबीर उभा आहे, मग तू कशाला करतेस? तुला ज्यावेळेस करायचं त्यावेळेस कर, पण आता नवीन-नवीन लग्न झालंय, तर एवढं अच्छा अच्छा त्याच्यात अच्छा. पडू हा नकोस." हा. असं म्हणजे फक्त आपल्याला मुळातच लग्नाला एवढा उशीर झालाय, तर आपण आत्तापासूनच का वेगळं-वेगळं असं राहायचं बाबा? दिवस एकत्र हा. घालवायचे दिवस आहेत आपले, असं बापरे! त्यांचं मत आहे. किती छान. खूप समजूतदार आहे. म्हणजे माझा नवरा जितका समजूतदार नाहीये ना, तेवढा तिचा नवरा समजूतदार आहे ताई. अरे वाह! इतकं अशी सुंदर स्थळ. सुखी राहू दे बिचारी. हो. आणि तिथं कॉलनीत पण सगळे नावं घेतात, की स्वामींमुळे ह्या पोरींचं छान झालंय म्हणून खूप. खरंच, खरंच. किती खरंच. सुंदर अनुभव आहे ताई. मी हो. शेअर करते हां ताई. हो. आणि नक्की, तुमचा नक्की, पण नक्की. नंतर शेअर करा. हो, मला 3-4 अनुभव आलेत. माझ्या मम्मीचा, माझा, माझ्या पप्पांचा, भावाचा. मी सगळ्यांचे एक-एक एक, करून एक, शेअर एक, एक करेन शेअर नक्की. करा. हो ताई. हां. हो. आणि स्वामी कृपेने मला मुलगा पण झालाय ताई, सांगायची विशेष काय गोष्ट. म्हणता? अरे वाह! हो, 1.5 वर्षाचा आहे तो. अरे वाह, 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 वाह! हां. सुंदर, सुंदर ताई. मी हो. शेअर करते हां. खूप दिलं स्वामींनी. हो, हो, हो. खरंच, खरंच. श्री स्वामी चालेल. समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ.